नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक छोटंसं पाऊच बघणार आहोत। पाकिट अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होणार आहे। तर मला एका ताईंची कमेंट सुद्धा आली होती। याआधी मी बरेच जे पाऊच दाखवले आहेत ते गोलाकार कपड्यात दाखवलेले आहेत। तर त्या ताईंची कमेंट आली होती, त्यांचं म्हणणं होतं की सुरुवातीला नवीन शिकणाऱ्यांसाठी तुम्ही इथे चौकोनी किंवा आयताकृती कापड घ्या, म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना सिलाई मारायला सोपं पडेल। गोलाकार सिलाई घ्यायला प्रॉब्लेम येतो म्हणून। आता इथे ह्या कॅनव्हास पेपरची रुंदी घेतलेली आहे 6 इंच आणि हे लांबीला घेतलेलं आहे 8.5 इंच। आता हे असं घेतल्यानंतर इथे मी 2 कापड घेतलेले आहेत, एक अस्तर आणि एक मेन फॅब्रिक। आता काय करायचं आहे, आणि एक चैन सुद्धा मी इथे घेतलेली आहे। जुन्या पॅन्टचीच ही 3/4च्या पॅन्टची खिशाची जी चैन असते ती मी काढून घेतलेली आहे आणि याची लांबी 6 इंच आहे। आता बघा काय करायचं, हे जे कॅनव्हास पेपर आहे, ही जी चमकणारी बाजू आहे ती कपड्याला चिटकत असते, ही चिटकत नाही। जी चमकते ती बाजू कपड्याला चिटकत असते, म्हणून ती ह्या कपड्यावर, ज्या कपड्याला तुम्हाला चिटकवायचं असेल तेथे ठेवायची आहे। आता मी हे अस्तरचं कापड घेतलं आहे आणि त्या कपड्यावर आता हे कॅनव्हास पेपर ठेवलेलं आहे। ही जी चमकणारी बाजू आहे ती कपड्यावर ठेवलेली आहे आणि मग आता हे इस्त्रीने चिटकून घ्यायचं आहे। सुरुवातीला कडेला इस्त्री फिरवायची आणि मग मध्ये ह्याप्रमाणे हे असं चिटकून घ्यायचं आहे। याच्यावर तुम्ही कापड ठेवून सुद्धा चिटकवू शकतात, व्यवस्थित चिटकवलं जातं। आणि साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे। चारी बाजूंनी हे कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ह्या मेन फॅब्रिकच्या उलट बाजूवर हे अस्तरचं कापड ठेवून घेतलेलं आहे आणि शिवून घ्यायचं आहे। आता इथे सिलाई मारून घ्यायची आहे। ही सिलाई मारताना जिथे कॉर्नर येतील तिथे काय करायचं, सुई कपड्यात अडकवायची, मागची पट्टी उचलायची आणि कपडा फिरवायचा, परत पट्टी खाली करायची आणि मग ही अशी सिलाई घ्यायची आहे। ह्याप्रमाणे प्रत्येक कॉर्नरला हे असंच करायचं आहे आणि इथे हे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे जोडताना पिनअप करून ठेवा, म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही। आता हे शिवून झाल्यानंतर साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे। मी इथे साईडने जे एक्स्ट्रा झालेलं होतं ते कट केलेलं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला चैन लावायची आहे। चैन लावण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे, कारण आपण जर रनर काढून चैन लावली तर रनर परत टाकायला आतमध्ये प्रॉब्लेम येतो, म्हणून रनर न काढता अगदी सोप्या पद्धतीने मी इथे चैन लावणार आहे। आता ही चैन घेतलेली आहे, एका बाजूवर ही अशी ठेवायची आहे। ही सरळ बाजू आहे तर ती उलट करून ठेवायची आहे। ही सरळ बाजू आहे तर ही अशी उलट करायची आहे आणि उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्याप्रमाणे इथे ही चैनची पट्टी ठेवायची आहे। मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर थोडीशी ओपन करून घेतलेली आहे आणि इथे मार्जिन असतंच ह्या पट्टीवर, तेवढं मार्जिन सोडून ही चैन जोडायची आहे। प्रत्येक चैनच्या पट्टीवर ही असं मार्जिन दिलेलंच असतं, तेवढंच मार्जिन ठेवून इथे सिलाई घ्यायची आहे। चैन ही उलट बाजूने ठेवली आहे, लक्षात ठेवा। प्रत्येक वेळेस हे असंच करायचं आहे। चैन नेहमी जोडताना उलट बाजू ही खाली ठेवायची आहे, चैनची मेन फॅब्रिकवर ठेवायची आहे। आता इथे हे असं जोडून झाल्यानंतर मग इथे दाब सिलाई द्यायची असते। दाब सिलाई देताना हे जे खालचं मार्जिन आहे ते कपड्याच्या बाजूला करायचं आणि कपड्यावरच दाब सिलाई द्यायची आहे, चैनच्या पट्टीवर द्यायची नाही। चैनच्या पट्टीवर दाब सिलाई दिली तर चैन लावताना ते धागे अडकतात, म्हणून नेहमी हे लक्षात ठेवायचं। मेन फॅब्रिकवर इथे कपड्यावर दाब सिलाई द्यायची आहे आणि खालचं जे मार्जिन आहे ते कपड्याच्याच बाजूला ठेवायचं आहे, मेन फॅब्रिकच्या बाजूला, आणि ही अशी दाब सिलाई घ्यायची आहे। त्यानंतर बघा दुसऱ्या बाजूने आता कसं करायचं आहे। आता हे असं ठेवलं आणि सिंपल हे असं इथे
ठेवलं आणि इथे सुद्धा पहिली जशी आपण शिलाई मारली त्याप्रमाणे इथे शिलाई मार्जिन घेऊन पहिलं जेवढं मार्जिन घेतलेलं होतं शिलाई मार्जिन तेवढंच शिलाई मार्जिन घेऊन इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि नंतर इथे सुद्धा दाब शिलाई द्यायची आहे। ह्या पद्धतीने जर चैन जोडली तर मग रनर जे आपण काढून परत टाकतो आणि मग तिथे खूप वेळ जातो, तो वेळ जाणार नाही, अगदी पटकन हे असं जोडलं जातं। आता इथे मी हे जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर आता चैन ही ओपन करायची आहे। ओपन करताना सुद्धा अगदी कडेला घ्यायची नाही आहे, नाहीतर मग ते रनर निघेल। आणि मग इथे सुद्धा जशी आपण पहिली दाब शिलाई दिली कपड्यावर सेम त्याच पद्धतीने इथे दाब शिलाई घ्यायची आहे। ह्या बाजूने ही दाब शिलाई इथे द्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही चैन जोडून घ्यायची आहे। अगदी सोपी पद्धत आहे चैन जोडण्याची। दाब शिलाईसुद्धा मी इथे दिलेली आहे। आता काय करायचं, परत ही चैन लावून घ्यायची आहे, बंद करायची आहे ही अशी आणि मग सेंटरमध्ये ही जी चैन आहे अशी सेंटरमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे हे व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर इथे पिनअप करून ठेवायचं आहे दोन्ही बाजूला आणि नंतर मग इथे हे असं मार्किंग करायचं आहे 1 इंचावर, इकडून 1 इंच, इकडून सुद्धा 1 इंच, हा असा 1 इंचाचा बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे सेम असाच दुसऱ्या बाजूला सुद्धा मी करून घेतलेला आहे 1-1 इंच मोजून हा असा। आणि आता हे कट करून घ्यायचं आहे, जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे पिनअप करून ठेवायचं आहे कट करण्याच्या आधी आणि मग हे कट करायचं आहे। हे मी कट करते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना पण नक्की शेअर करा। आता इथे मी हे कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर साईडने आपल्याला आधी शिलाई मारून घ्यायची आहे, दोन्ही काठ हे जोडून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही सरळ शिलाई घेऊ शकतात किंवा हे असं तिरकस इकडे अर्धा इंच मोजायचं आहे आणि इकडे खाली पाव इंच आणि हे तिरकस असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही तिरकससुद्धा शिलाई घेऊ शकतात। मी इथे तिरकसच शिलाई घेणार आहे, थोडासा आकार छान दिसतो त्याच्याने म्हणून। आणि सेम असंच मार्किंग मी इकडे करून घेतलेलं आहे आणि मग इथे शिलाई घ्यायची आहे। चैनच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला पाव इंच असं मार्किंग करून तिरकस हे असं मार्किंग केल्यानंतर शिलाई घेतलेली आहे। सेम असंच इकडे सुद्धा करायचं आहे, इथे सुद्धा ही अशीच शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर मग आता इथे हे धागे लॉक करण्यासाठी ही अशी छोटीशी पट्टी कट करायची आहे। खाली आणि वरती अर्धा इंच एक्स्ट्रा राहील ह्याप्रमाणे आणि मग ते अर्धा इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते दोन्ही बाजूचं खालच्या आणि वरच्या बाजूचं समोरासमोर हे असं फोल्ड करायचं आहे आणि मग ही पट्टी इथे ठेवून जोडायची आहे, जशी आपण तिरकस शिलाई घेतली होती त्याप्रमाणे। आणि नंतर मग काय करायचं, ही अशी केल्यानंतर खालच्या बाजूने ही अशी काठ सुरुवातीला एकदा फोल्ड केल्यानंतर मग दुसऱ्यांदा ही अशी फोल्ड करून इथे शिलाई घ्यायची आहे आणि इथे धागे लॉक करून घ्यायचे आहेत। ही पट्टी अशी जोडल्यामुळे इथले धागे लॉक होतील, धागे निघणार नाहीत। ह्या पद्धतीने हे असं शिवून घ्यायचं आहे। सेम असंच दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे, पट्टी जोडून घ्यायची आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल ही पट्टी कशी जोडली तर। सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा जोडून घ्यायची आहे ही अशी। नंतर हे असं फोल्ड करून मग इथे शिलाई घ्यायची आहे। ही पट्टी जोडताना
अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची, हे लक्षात ठेवायचं खाली आणि वरती ते आतल्या बाजूला फोल्ड करण्यासाठी। आता हे असं जोडून झाल्यानंतर काय करायचं, इथून हे असं पकडायचं, सेंटरला सेंटर हे असं मिळवून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि हे जे शिलाई मार्जिन आहे कुठल्याही एका बाजूला करायचं आहे आणि मग इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। सेम असं दुसऱ्या बाजूला सुद्धा करायचं आहे। हे असं बरोबर सेंटरला सेंटर हे असं मिळवायचं आहे तिरकस आणि मग इथे शिलाई घ्यायची आहे, तिरकस शिलाई घ्यायची आहे। सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा आणि इथे सुद्धा आपण साईडला जशी पट्टी जोडली तशी पट्टी जोडायची आहे। इथे सुद्धा पट्टी घ्यायची आहे अशी आणि ही अशी जोडून घ्यायची आहे। सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा ही अशी तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे शिलाई मी मारत आहे आणि धागे लॉक करण्यासाठी सुद्धा ही अशी पट्टी जोडायची आहे। इथे बघा ही अशी जोडलेली आहे, त्यानंतर ही अशी खालच्या बाजूला ही अशी डबल फोल्ड केलेली आहे आणि मग इथे शिलाई घेतलेली आहे। ह्या पद्धतीने ही अशी पट्टी जोडून झाल्यानंतर आता हे सिंपल उलटून घ्यायचं आहे चैन अशी ओपन करून आणि हे सुंदर छोटंसं असं पाऊच तयार झालेलं आहे। हे व्यवस्थित सेट करायचं आहे। आता इथे हे असं पाऊच तयार झालेलं आहे। मध्ये सुद्धा कुठेही धागे इथे दिसणार नाहीत तुम्हाला, आपण चारी बाजूला पट्ट्या लावलेल्या आहेत म्हणून धागे कुठेही दिसणार नाहीत आणि असं हे पाऊच तयार झालेलं आहे। तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल, हे पाकिटही खूप छान झालेलं आहे। गोलाकार कपड्यात मी बनवलेलं होतं, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा, खूप छान दिसतंय आणि हे सुद्धा खूप छान पाकिट झालेलं आहे। याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही ह्या व्हिडिओला खूप छान प्रतिसादसुद्धा दिला आहे आणि हे जीन्सच्या कपड्यातून बनवलेलं आहे स्टेशनरी पाऊच, तेही तुम्ही बघा आणि तुमचा अमूल्य वेळ काढून माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे धन्यवाद। खूप खूप आभारी आहे। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।